कशा आहात आपण? प्रॉपर्टी बघतायत ना, बघायलाच पाहिजे। प्रत्येकाने आपलं स्वप्नातलं घर, स्वप्नातलं ऑफिस काही असू दो, प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे। म्हणून आज मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आपल्याला घेऊन आणि ते घेऊन येण्याचं कारण आहे लोकेशन अँड लोकेशन। आज मी उभा आहे मुलुंड एलबीएस रोडच्या इथे। तुम्ही बघू शकता आज तुम्हाला टोल नाका आहे। मुलुंड स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावरती, तुम्ही सरळ गेला तर ठाणे स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावरती आणि वाघे इस्टेट कमर्शियल प्रॉपर्टी बघता तर वाघे इस्टेट नाहीच नाही। कारण की पर स्क्वेअर फीट तुम्ही बाकी ठिकाणी कुठे प्रॉपर्टी बघत असाल त्याच्यापेक्षा खूप कमी दरामध्ये प्रॉपर्टी मिळते वाघे इस्टेट। आणि आज मी तुमच्यासाठी वाघे इस्टेट एक असा प्रोजेक्ट बनवलोय। हा जो तुम्ही रोड बघता वाघे इस्टेट जे सुरू होतो, मी आतापर्यंत खूप सारे प्रोजेक्टचे व्हिडिओ केले, जे 16 नंबर रोड असेल, 30 नंबर रोड असेल, 32 नंबर रोड असेल, पण वाघे इस्टेट मध्ये ज्या कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये सुरुवात होते आज मी तुम्हाला तो प्रोजेक्ट दाखवणार आहे। या प्रोजेक्ट मध्ये डेव्हलपर प्रीमियम देतोय। आतमध्ये खूप सारे प्रोजेक्ट असतील, पण पहिल्यांदा कोणता डेव्हलपर जर वाघे इस्टेट सुरू होतो तिकडे जर आपलं काम करून देत असेल तर तो प्रीमियम डेव्हलपर आहे। लोकेशन त्याचा क्लास आहे। असा प्रोजेक्ट, अशी साईट, ही जागी तुम्हाला लोकेशन बद्दल माहिती। आता ऍक्च्युअल साईटवर घेऊन जातो, तुम्हाला काम कुठं झालं ते दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एखादा फ्लोअरवर घेऊन जातो, तुमचं ऑफिस फ्युचर मध्ये कसं येणार आहे ते दाखवतो आणि नंतर तुम्ही मला कॉल करा। तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्याकडून कोणतेही ब्रोकर घेत नाही। चला आता पुढील माहिती मला साईटवर घेऊन देतो। लोकेशन तर प्रीमियम आहे, पण त्याशिवाय डेव्हलपरचं काम सुद्धा प्रीमियम आहे। डेव्हलपर बद्दल सांगायचं गेलं ना, गेली 30 वर्ष 3 डिकेड 3 दशकापासून डेव्हलपर रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय। मग ठाण्यामध्ये कोलचेत रोड असेल, तुमचं ठाणे स्टेशन असेल, तर वाघे इस्टेट असेल, प्रत्येक ठिकाणी रिअल इस्टेट व्यवसाय डेव्हलपरने आपल्या कामाचा ठसा उमटवलाय। या प्रोजेक्टमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी घेतल्यावरती तुम्ही बघू शकता ग्राउंड प्लस 18 फ्लोअरचा टावर आहे। एक 5 फ्लोअरच्या आसपास काम झालेलं आहे। खाली तुम्ही बघू शकता खाली रिटेल शॉप आहेत, ऑफिस आहेत आणि या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा यूएसपी पॉईंट हा आहे की या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी लॉबी आहे, तुम्ही कोणत्या फ्लोअरला उतरता तुम्हाला एअर कंडिशन लॉबी मिळणार आहे। आणि पार्किंग बद्दल सांगायचं झालं तर रोबोटिक पार्किंग। आतापर्यंत आपण जेवढे पण प्रोजेक्ट बघितले वाघे इस्टेटमध्ये, मला मेकॅनिकल पार्किंग असेल, पोडियम पार्किंग असेल, पण रोबोटिक पार्किंग हा असा प्रकार आहे, एक अशी यंत्रणा आहे ती तुम्हाला तुमची गाडी आपोआप त्या प्रत्येक पर्टिक्युलर जागेवरती लावली जाते आणि तिकडनं ती गाडी परत तिथे गाडी यंत्रणाद्वारे खाली आणली जाते। तुम्हाला सांगतो की जी एंट्रन्स लॉबी आहे ना, डेव्हलपरने दाखवली आहे, ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो डबल हायटेड असेल तर ट्रिपल हायटेड आहे। म्हणजे प्रीमियमनेस काय असतं तर या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य आहे। काम एवढं जोरात चालू आहे ना, तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी डेव्हलपर पजेशनवरती, रेरा डेटच्या अगोदर डेव्हलपर पजेशन देतोय। आतापर्यंत एकही प्रोजेक्ट असा नाही की तो लेट डिलिव्हर्ड आलाय। 2027च्या आसपास पजेशन आहे। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लॉबी बघा, एक ट्रिपल हायटेड लॉबी आहे, एंट्रन्स लॉबी। तुमची जेव्हा गाडी येईल तुम्ही इथून ऑफिसमध्ये वरती जाऊ शकता, एवढी स्पेशियस लॉबी आहे। या प्रोजेक्टमध्ये 2-3 गोष्टी आहेत ना, ते बाकी डेव्हलपर देत नाही। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एअर कंडिशन लॉबी मिळते। बिल्डिंगचं एलिव्हेशन इतकं छान आहे, इट्स अ बँग ऑन वाघे इस्टेटला पहिल्यांदा सुरुवातीला रोडला आहे। आणि पार्किंग तुम्हाला रोबोटिक पार्किंग मिळतं, त्या तुमचा वेळ जात नाही। खूप चांगली अशी एक यंत्रणा डेव्हलपरने वाघे इस्टेटमध्ये आणलेली आहे। आता आपण ऍक्च्युअल फ्लोअरवरती जाऊया। तुम्हाला एक कार्पेट किती आहे, प्राइस किती आहे, तिकडे गेला सांगतो। चला, मी व्हिडिओची सुरुवातच सांगितलं होतं की लोकेशन अँड लोकेशन या प्रोजेक्टचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे लोकेशन। तो का? कारण की इट्स अ बँग ऑन वाघे इस्टेटला रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे। तुम्ही बघू शकता हा जो तुम्ही रोड बघतायत, अगदी वाघे इस्टेट इथून सुरू होतो तो रोड आणि मी इथं प्रोजेक्टमध्ये उभा आहे फर्स्ट फ्लोअरवरती। तुम्हाला सांगतो, तुम्हाला बाहेरून मी साईट दाखवली। या प्रोजेक्टमध्ये जे ऑफिस घेणार आहेत त्याचा प्लस पॉईंट हा आहे की प्रत्येक फ्लोअर तुम्हाला एअर कंडिशन मिळतोय, पार्किंग तुम्हाला रोबोटिक मिळते। एक ग्राउंड फ्लोअर 18 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि एका फ्लोअरला 19 ऑफिस आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर पूर्ण फ्लोअर पाहिजे, फ्लोअर 18,000 स्क्वेअर फीटचा पूर्ण फ्लोअर आहे, तुम्ही पूर्ण फ्लोअर सुद्धा घेऊ शकतात। 562 कार्पेट पासून 1456 पर्यंत कार्पेट आहे। एखादं छोटं ऑफिस पाहिजे 562 कार्पेट आहे। त्याचा कार्पेटची प्राइस 1,38,00,000 कोटिंग प्राइस आहे आणि तुम्हाला 3 करोड, 3.5 करोड, 5 करोड, 15 करोड, 20 करोड तुम्हाला पूर्ण फ्लोअर पाहिजे तर फ्लोअर ही तुम्ही घेऊ शकता। असा प्रोजेक्ट वाघे इस्टेटला इट्स अ बँग ऑन सगळ्यात पहिल्यांदा लागणारा प्रोजेक्ट। तुम्हाला प्राइस वाईज बघायला थोडं प्रीमियम आहे, त्यामुळे लक्झरी सेगमेंट आहे। डेव्हलपर 30 वर्षापेक्षा जास्त काम करतोय। एक असा फ्लोअर जो तुम्हाला तुमचं ऑफिस स्पेसाचं, घराचं ऑफिसचं स्वप्न पूर्ण करू शकतो। चला, तर तुम्हाला माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडे कोणताही ब्रोकर देत नाही, मला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं ऑफिस वाघे इस्टेटमध्ये प्रीमियम डेव्हलपर जो अगदी रोडला लागून प्रोजेक्ट आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट आहे, अशा प्रोजेक्टमध्ये ऑफिस स्पेस बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।